हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं इंडियन टेस्टमध्ये। आज मी एकदम मस्त झटपटीत कुरकुरी भेंडी बनवणार आहे। चला तर मग पाहूया। आता इथं मी अर्धा किलो भेंडी घेतली। आता इथं चाकूला मी तेल लावून घेते, कारण ते चिकटणार नाही याच्यासाठी। बघा, आता इथं मी भेंडी कट करून घेते। आता इथं दाखवते मी कशी कट केली ती। 4 भाग करायचे त्याचे भेंडीचे। बघा, आता दुसरी भेंडी पण मी कट करून दाखवते। जास्त लांब असेल तर मग त्याचे 2 तुकडे केलेत मी आणि कट करून दाखवले इथं। बघा, आता इथं मी सगळी भेंडी कट करून घेणार आहे अशीच पूर्णपणे। सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। बघा, आता इथं पूर्ण केली मी आणि तुम्ही कितीही कमी जास्त करू शकताय। मी इथं अर्धा किलो घेतली भेंडी। आता इथं मी 1 चमच मिरची पावडर टाकली, काश्मीर मिरची पावडर टाकली। 1 चमच मीठ टाकले आणि हळदी थोडीशी। इथं बेसनचं पीठ मी घेतलं, 2 चमच घेतलंय, ते टाकलंय आता 2 चमच। बघा, आता इथं मी लिंबाचा रस कट करून लिंबू घेतले अर्ध लिंबू, त्याचा रस काढून टाकून घ्यायचा आहे आपल्याला। आता मिक्स करायचं व्यवस्थित। पूर्णपणे सगळं पीठ सगळं भेंडीला असं लागलं पाहिजे, असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता इथं मी तेल ठेवलंय गरम करायला। आता चांगलं गरम झालं, मीडियम आच वरतीच ठेवायचं आणि गरम झालं का ह्याच्यात भेंडी टाकून घ्यायची। पाहू शकता मी टाकली आता इथं भेंडी। बघा, आता इथं मस्त अशी फ्राय होते भेंडी आणि छान अशी पलटून घ्यायची, व्यवस्थित तळून घ्यायची तिला फ्राय करून। बघा, इथं आता कलर बदलायला लागलाय आणि रेडी झाली। इथं दाखवली मी पूर्णपणे रेडी झाली आता ती। आणि थँक्यू, नक्की सबस्क्राईब करा आणि एन्जॉय करा। तुम्ही अशा रेसिपी बनवून पहा आणि नक्कीच आम्हाला सांगा कमेंट करून। थँक्यू सो मच।